नमस्कार. आयच्या डिबेटीत तुमकां सगळ्याक येवकार. विशय आसा तो डेमोलिशनचा आणि बेजिकली वास्को म्हाला भितर जी डेमोलिशन सध्या चल्ल्यात तांचो, बायणां जी डेमोलिशन जाली तांचो पॉलिटिसायज जाला काय विशय, डेमोलिशन थंयच उरला आणि राजकारण चड जावपाक लागला काय कितें असो विशय आसा. त्याच बरोबर डेमोलिशन्स कितली फेअर ही आणि कितली अनफेअर हाजेरूय आमी भासाभास करपाचो प्रयत्न करतात. एक क्लियर बाजू आणि ग्राउंड झिरो फॅक्ट्स लोकां मुखार पावचे आणि दोन्ही बाजूय लोकां मुखार पावचे म्हणून हो प्रयत्न. 3 मानेस्त आसा म्हजे बरोबर. पयले आसात ते म्हळ्यार काँग्रेसीचे फुडारी आणि स्पोक्सपर्सन यतीश नायक, स्वागत. दुसरे आसात म्हजे बरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक हेराल्डाचे संपादक राजेंद्र बाब देसाय, स्वागत. आणि तिसरे आसात म्हजे बरोबर साऊथ गोवा बीजेपीचे जनरल सेक्रेटरी आणि स्वता बायणां रावपी जयंत जाधव. हांव सुरवात राजेंद्र बाब तुमचे वेल्यान करता. तुमी हाजेर बरो आर्टिकलूय बरयल्लो बायणाचेर. तुम्ही या विशया कडेन अपार्ट वील गो टू दी पॉलिटिशियन्स लेटर, बट तुम्ही कशें करून पळयतात हाव फेअर, हाव अनफेअर आणि पॉलिटिसायज चड जाला काय कितें इशू? प्रमोद, हे विशयात बेजीक जे जाला ते विशय कडेक उरला. विशय आसा तो एन्क्रोचमेंटाचो. एन्क्रोचमेंट हे केन्नाच लिगल आसना. एन्क्रोचमेंट हे सदांच इलिगल आसता. आतां एन्क्रोचमेंट वाडटा कशें, एन्क्रोचमेंट कितले तेप पर्यंत उरूंक शकता, एन्क्रोचमेंट कितलें वाडपाक शकता आनी कितले काळा पर्यंत ते वाडून रावपाक शकता, हो विशय आसा. तो विशय खंय तरी एटेंड करचे शिवाय खंय तरी भलते कडेन ते काडटा किंवा ते अमके कडले, ते अमके स्टेटींतले म्हणून तांकां काडटा किंवा तांचे अन्याय जाता, असो एक तरेचो सूर आनी अशो एक तरेची ताका एक दिशा दिवपाचो खूब प्रयत्न ह्या प्रकरणांत जाता. एक गोश्ट आसा जे अशें धरुया, एक फूल तांकां बेनिफीट दिवया की ते खरेंच जेन्युइन गरीब, तांकां आधार ना, ते खूब वर्सां पासून रावता, अशें एक कन्सिडर सुद्दां जर केले जायत जाल्यार शेवटाक लॉ ऑफ लँड किंवा बाबा ह्या प्रशासनाचो एक कायदो किंवा जे ठरिल्ले कोर्टाचे जे प्रोसिडींग किंवा जे आदेश आसा त्याच्या चौकटीन रावन एक काम जावपाची गरज आसता. तातूंत रिहेबिलिटेशनाचो प्रश्न आसा, तोय विशय येवपाक शकता. ते बरोबर जाला काय ना किंवा ते उडयता आसतना ते सारके फॉलो जाला काय ना डिमोलेशन. तुमकां दिसता रिहेबिलिटेशन करचें, कारण दॅट इज द पॉयंट वेर एवरीथिंग इज स्टक. हय, तुमकां दिसता की रिहेबिलिटेशन करचें काय रिहेबिलिटेशनाची गरज ना? इन कायद्यान आणि मुनीसपणान दोन्ही रिहेबिलिटेशन जावंक जाय. म्हाका रिहेबिलिटेशन जर जेन्युइन आसा, जर अन्याय खरोच जाता, काही लोक भितरले जेन्युइन आसा आणि जर ते तांकां काडल्या उपरांत ते जर खंय उबंद पडटले किंवा ते अशे वाऱ्यार जर ते वतले जायत जाल्यार त्या लोकांक खंय तरी आधार मेळपाक जाय. पण फक्त रिहेबिलिटेशनाच्या नांवा सकयल खंय तरी आमी एक ताचो एक पॉलिटिकल ताची ढाल करपा जाय, ढाल करून खंय तरी विशय भडकावपाचो जो प्रयत्न जाता न्ही, ते जावपाक जाय. दॅट इज बॅड. ते जावंक जायना. जयंत बाब, तुम्ही तर थंय रावतात आणि यू आर व्हेरी व्हेहिमेंटली सपोर्टिंग दॅट डेमोलिशन शूड हॅपन. दोन्ही मुनीसपण आणि कायदो, वॉट इज युअर, वाय आर यू सो मच एजिटेटेड? ते थंय असल्यार तुमकां असो किती त्रास जाता की तुम्ही इतले बेजारल्यात? प्रमोद बाब, तुम्ही म्हटले तशें हांव थंयचो रहिवासी हय. जाला. थंय आज 44 वर्सां थंय रावता, विथीन 500 मिटर्स ऑफ बायणा बीच. आमी ल्हानपणांचे आतां पर्यंत जे परिस्थिती पळयल्या थंय, की आमकां पयलीं बायणां म्हणून एड्रेस सांगप सुद्दां लज दिसताली. पूण जेन्ना 94 एक प्रयत्न जालो तांकां काडपाचो, जॉन मनेलवा, जावंक ना. मागीर 97 काँग्रेसीन ट्राय केलो, कितें तरी केलो, राणे बापाल्यान जावंक ना. तेजे नंतर कोर्टाची ऑर्डर आयली 2004 की थंयचे रेड लायट एरिया काडची म्हणून. कायदेशीर तांकां रिहेबिलिटेशन करया बिरया सगळे दिले, ह्युमन रायट्सचे लोक आयले, कर्नाटकान सगळे सांगले. शेवटाक 2004 ते डिमोलिशन गेले, थंयच्यान डिमोलिशन जालें. त्या वेळाचेर सो अनेक लोकांनी म्हटलें की तांकां लोकांक ह्युमन रायटाचें अशें जालें, तशें जालें, तशें जालें. पूण आयच्या दिसाक गोंयाचेर जो काळेकूट जो लेबल लागलेलो, बायणा एक रेड लायट एरिया, शापीत जागो, भुरगे एड्स जावन मरताले, हे सगळे आज सगळे लोक म्हणटा ते बरें आसा म्हणून. आयच्या दिसाक सुंदर अशी बीच आसा. वास्को आज इकॉनॉमी सामकी डावन जाल्या. टुरिस्टांक जर विचारच्या, टुरिस्ट बसींक जर सांगशात की तुम्ही वास्को या, बिचार या, ते स्पश्टपणे विचारतात वास्कोन कितें पळोवपाक येवं काय म्हणून. वास्को बीच तुमची इतली घाण जाल्या. सकाळी फुडें सांजचे दनपारां केन्नाय पयलें कोण तरी ते डबो घेवन किंवा थंय बिचाचेर घाण करीत बसलेलो आसता. ही परिस्थिती काय म्हणून. आता डिमोलिशन करपाकच जाय. हे लोक समुद्राच्या वेळेर जर रावतात, इट इज अ डेंजर फॉर द ह्युमन लायफ ऑल्सो. थंय जर लोकांची कंडिशन थंय लावतात, भुरगीं बायलां चलयो तेंची जर पळयशात जाल्यार माणुसकीक एक वीट दिसता
हे कशा पद्दतीन ते रावता काय म्हणून तांची घर मोडप तांकां रस्त्यार उडोवप. घरा मोडप अशें ना. इट इज अ डेंजर. इफ इट इज कमिंग इन CRZ, डेफिनेटली दे हॅव टू बी रिमूव्ड. आणि बरें And भायलो they should not be rehabilitated. इफ इट फॉल्स इन द रूल ऑफ लॉ, लेट देम डू इट. रूल ऑफ मनीसपणाच्या दृश्टींतल्यान मनीसपणाच्या दृश्टीन रुलान जर बसना जाल्यार कितें कशें रिहेबिलिटेशन करप. मनीसपण आमकांय वायट दिसता. तुमचें मत कितें, करचें काय करचें न्ही रिहॅबिलिटेशन? एज पर लॉ जर बसता, कायद्यान बसता जाल्यार कशें करचें तेंचें. कायद्यान बसना जाल्यार करचें न्ही. कशें करतले? गव्हर्मेंट कसो हे घेवं शकता कायद्यान बसना जाल्यार? फाल्यां गोंयकार मनीस थंय जर वचून रावता, हे कोण येवन रावल्या? गोंयकार भायले सगळ्या बिचांचेर लोक घरां बांदतले आनी गव्हर्मेंट हांगा रिहेबिलिटेट कर फाल्यां आपल्या. इट इज अ गव्हर्मेंट प्रॉपर्टी. कोणें इन्वायट केलें तांकां रावपाक? गरीब म्हणजे अशेंय ना की ते घर घेवन रावूं शकना, काय खंय भाड्यान रावूं शकना. रावूं शकता ते. तांचे कडेन तूं म्हणटा की इतली इकॉनॉमीक कॅपेबिलिटी आहा की ते भाड्यान फाल्यां घेवन दुसरी घर घेवन रावपाक शकता. रावूं शकता. बरें, म्हाका सांग, कायदो सगळ्यांत बरो यतिशा कळटा आनी कायद्याचोच आर्ग्युमेंट चल्ला. तूं ह्या इशू कडेन, काँग्रेस ह्या इशू कडेन कशी पळयता? दोन्ही मनीसपणाच्या दृश्टींतल्यान आनी कायद्याच्या दृश्टींतल्यान. See, don't make politics out of poverty. आमी आणि तेच I म्हणटाले. don't- I म्हणून don't- विशय करता, म्हाका see- डिबेट घेवची पडली. See, and I don't want to talk in political ramifications. I don't know if my friend Mr. Jadhav is aware that what he has spoken is not in sync with his party policy on this issue vis-a-vis rehabilitation. Because सरकारान आज म्हणसर तांकां रिहॅबिलिटेट करतले हाजेर उलोवना. बट सरकारान कोर्टाक सुद्दां सांगला की आमी करची ना. But he now, as General Secretary of BJP South, he says की ते जर कायद्यान पडटा जाल्यार तांकां करूंक जाय. This is a shift I from can argue on stance. his behalf की ताका खबर आहा की ते कायद्याक पटना आनी ते रिहॅबिलिटेशन करपाची गरज ना म्हणून तो स्मार्टली तो आर्ग्युमेंट घालता. Don't place the cart before the horse. I am not. It is. I am just it is- interpreting. It is a wise realization that has seeped into their brain, which is now coercing him. Probably he is from the ground, Right. so he knows better than those in the government. So what he speaks, you give credit to his wisdom. What he has spoken here, it may really be something that the state I am government giving should credit take to his tactfulness. You want to give credit to his wisdom. Fine. Now, I'll tell you. Yeah. तो सेक्स वर्कर्स इशूचेर उलयलो तेन्ना जाल्लें म्हणून. यू नो, this writ petition was pending in the High Court. It was 258 of 2004. It was filed by an NGO called ARZ or ARZ or whatever you call it. Now, there, if you see, there was a notification which the government has issued then. That was 27th of January 2005. That notification ensured that some sort of a rehabilitation scheme was made for these people. I have the notification with me here also. It was issued by the government on. तू कितें म्हणटा? There is a I precedent. will tell you. There is a precedent. I will tell you. And more importantly, it was issued on 27th of January 2005 when Mr. Parrikar was Chief Minister, because that whole thing happened and Mr. Rane took over in February of 2005. So what you are saying, there is a precedent of rehabilitation Now- on the same basis. Correct. Now, number one, Aye. one limb. Aye. Second limb, Aye. when you went into the election in 2012, you went to the people and distributed this manifesto. In this manifesto, you have said, I'll read it verbatim. Rehabilitation of slum dwellers and unplanned degraded localities will be undertaken by enacting suitable legislation. Now, this is a promise you gave to the people. The people voted for you based on this promise. Now, we are not against development. See, Yatish, Pramod, my question I is, will- my I will- question is very simple. My question is very simple. If we look at the stand of the Congress party consistently on this issue, Correct. rather than focusing on rehabilitation, you are demanding there should not be a demolition. No, see- तुम्ही स्टे ऑर्डर घेतली, No, तुम्ही तुमच्या लिडरांनी वचून व्हडलो शो केलो. No, please, You are please, sticking to rehabilitation. please don't misinterpret and misconstrue. Okay. I'll tell you, we are not against development. You I'll are tell you. not- and I'll you are tell for you. demolition? I'll tell you. Ah. This project of Vernapuri to Harbour Road was initiated at the behest of a Congress government in 1994. Dr. Wilfred Mishkitha, who is now with them, was then the revenue minister. And it was a visionary step at that time of the Congress government. This was a proposal of the Congress government. Congress did not throw a single person out on the road. What we are saying, development is essential, but development with a human face. You rehabilitate them. Okay. You rehabilitate them and do development.
आर्ग्युमेंट असा की तुम्ही इलेक्शनाक मॅनिफेस्टो भितर एश्युरन्स दिल्ले की आम्ही जायला लेजिस्लेशन काडटले पण आम्ही रिहॅबिलिटेट करतले सो तुमगे आर्ग्युमेंट कायद्या बसता जाल्यार पळोवया कायद्या बसना जाल्यार सोडून दी काय अर्थ ना हो एथिसाचो मुद्दो ते जे सांगतात की आता विल्फ्रेड मिस्किडा ते थंय असलो हांगा आयलो हय. हे जे वर्णापुरी फ्रॉम वेर्णा टू वर्णापुरी रस्तो जालो तेन्ना सुद्धा भारतीय जनता पार्टी गव्हर्मेंट अटल बिहारी वाजपेयी तेन्ना प्रधानमंत्री जाले आमचो सरकार दिल्लीन गेलो गोंयान गेलो तो थंयच थांबलो आयज वास्कोच्या शहरांतल्यान 10-15 टायराचे ट्रक येता लोक मरता गेली 7 वर्सां कित्याक करूं ना काँग्रेसीन मुद्दो हो नाही आता हे फ्लायओव्हराचे म्हणटा एक मिनिट फ्लायओव्हराचे जे म्हणटा तो फ्लायओव्हर आम्ही वयल्यान काढल्या कारणान जवळ जवळ 150 ते 200 घरां आणि दुकानां सेव्ह जाल्या फ्लायओव्हर गांधीनगरच्या भितर येता 546 कोटी रुपये मोडून नितीन गडकरींनी पास केला आणि भितर अनेक आणि घरां मोडपा पडपाची म्हाका एक गजाल सांगा ते म्हणतात की तुम्ही रिहॅबिलिटेशन एश्युअर केल्ले इतली सांगून की आम्ही जायला लेजिस्लेशन इनॅक्ट करता म्हणून आज तुम्ही म्हणतात की कायद्या बसतल्या पळोवया कायद्या बसतल्या सोडून दी रिहॅबिलिटेशन ही डबल स्टँडर्ड न्ही समुद्राचेर घरा वेळेचेर घरा बांदप तांकां रिहॅबिलिटेट करप कायद्यान बसून कायदो सांगून इट इज इन द ऑनरेबल कोर्ट लेट द कोर्ट टेल जे रेवेचेर घरा आसा ज्या लोकांनी बांदला तांकां रिहॅबिलिटेट करा देन वील थिंक ओवर इट इफ द गव्हर्नमेंट द कोर्ट से सध्या तुमकां दिसता कित्याक यू हॅव क्लिअरली टोल्ड दी कोर्ट दॅट वी हॅव नो प्लॅन ऑफ रिहॅबिलिटेशन बरोबर रेवेचेर घरा बांदल्या फाल्यां अख्ख्या समुद्र वेळेचेर हांगाच न्ही ऑल ओव्हर इंडिया प्रेसिडेंट जातलो रेवेचेर लोक घरा बांदतले थोड्या दिसांनी रिहॅबिलिटेट कर म्हणटले फाटल्या दिसांनी कारवार जे जाले ते कितें नुस्तेकारांची घरां जे काँग्रेस गव्हर्मेंट तेणी मोडली ती कितें सी बर्ड जेन्ना थंय आयलो काँग्रेसीचो गव्हर्मेंट त्या लोकांक अजून रिहॅबिलिटेट करूं ना नुस्तेकारांक 28 वर्सां जाली आमी ह्युमॅनिटीच्या अगेन्स्ट ना पूण थंय डेव्हलपमेंट जाता बीच सुदारणा जाता थंयची झोपडपट्टी त्या लोकांक सुद्धा एक बरे जगपाची हक्क आसा हे हेंचे लिडर थंय येतात राजन बाब सांगात या प्रमोद जगात बोथ साइड्स आर पुटिंग अ व्हेरी स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स जगातली खंयचीच झोपडपट्टी हय. ही केन्नाच कायदेशीर नसता जी त्याची बेजच इलिगल अशेरच असता आणि म्हणूनच झोपडपट्टी म्हणून ती तयार जाता. झोपडपट्टी हय. पण हांव जयंताक एक गजाल सांगपाक सोदतां की केवळ गोंयांत न्हय तर इवन महाराष्ट्रा सारख्या मुंबय सारख्या ठिकाणी देशभरांत अनेक ठिकाणी कलकत्त्या सारख्या ठिकाणी रिहॅबिलिटेशनाच्यो स्किमी गव्हर्मेंटान खूब प्रभावीपणान ह्या पयलीं राबयल्या ते खंय तरी इलिगली रावता ते खंय तरी एक प्रायम जागा आडोवन रावल्या म्हणून तांकां उबारप हो कायदो न्ही कायदो कितें ती वाडपाक दिवपाक जायना जी जेन्ना वाडटा तेन्ना ती थांबोवपाक जाय ती थांबोवपाचें जें काम करपाक जाय आशिल्लें तें पयलींच्या सरकारांनी करूं ना आतांचें सरकार हें थोडेंशें प्रोएक्टीव म्हाका ह्या सगळ्या हातून दिसता आतां 2004 उल्लेख जालो 2004 ती बायणां वेश्यावस्ती उडयली ताचे क्रेडीट कांय लोक घेता पण हांव एक सांगता ताचे क्रेडीट घेवपा सारकी ती परिस्थिती न्हय जे टायमार ती झोपडपट्टी काडली त्या टायमार ना म्हणल्यार म्हाका दिसता हजारभर तरी ह्यो ज्यो शरीर विक्रय करून जी रोजगार पोट भरताली बायलां ती खंय तरी सैर भयर खंयच तांकां आदार आनी उरलो ना ती गेली ती उरली ना सो कायदो कितें सांगता कायदो सांगता की तुमी इलिगल करपाक जायना पण कायदो अशेंय सांगता की मनशाक जगोवपाक जाय तुम्ही मनशाक जगयना तुम्ही मनशाक लेट मी कम टू द कोर ऑफ द मेन क्वेश्चन जे दोन्ही पार्टी विल हॅव टू रिप्लाय इज दिस वोट बँक पॉलिटिक्स म्हाका दिसता दोन्ही वाटेन इज दिस वोट बँक पॉलिटिक्स दिस इज अ सिलेक्टिव्ह टार्गेटिंग म्हाका दिसता दोन्ही वाटेन फाल्यां काँग्रेस जर आशिल्ली ते आनी कोणा तरी टार्गेट करता आशिल्ले आज बीजेपी म्हणटा ते ह्या स्पेसिफिक घरा टार्गेट सांगता न्ही बायणां हो अशी एरिया आसा की त्या हाजेर काही लोक कंटिन्युअस निवडून येताले फक्त बायणाच्या वोटाचेर तांणी बायणां वस्ती वाडयली कोणे खंयची पार्टी खंयचो मनीस हांव नांवां घेना उपरांत कितें जालें की खंय तरी हे चड माजले हांकां खंय तरी मोडून उडोवपाचें सो तांकां मोडून उडयता आसतना झोपडपट्टी ह्या लोकांनी मोडली त्या टायमा वयले जर काही तुम्ही फॅक्ट्स जर काडशात न्ही तर ती खूब एब्रप्टली आनी चुकीच्या पद्दतीन ती उडयल्या ती जाय अशें कोण म्हणना झोपडपट्टी ही केन्नाच तशी कितें भूषण नासता पण ताजी फाटल्या उडोवपाचो उद्देश जो आसा तो वोट बँकच आशिल्लो तो सामकी समाज कल्याण नाशिल्लो कारण कशें जातालें जे लोक थंयचे ओरिजिनल लोक आसा किंवा जे लोक त्यातले त्यात पांढरपेशे आसा तांकां ती झोपडपट्टी थंय नाका आशिल्ली यू विल एग्री की अल्टिमेटली दिस इज वोट बँक I'll tell पॉलिटिक्स you, पण तुम्ही असता तेन्ना तुम्ही एक सर्टन पळयतात बाबा ही झोपडपट्टी अमक्याची वोट बँक सो हांकां ह्या ते पावरा आसतना ते म्हणटा ही अमक्याची त्या निमित्तान हांकां काबार करया